माझ्याकडे अशाच लेडीज यायला लागल्या की ज्यांना फिटनेस हवाय आणि ज्यांना लहानपणी नृत्याची आवड होती आणि त्या करू शकल्या नव्हत्या. सो अशा लेडीज सोबत मला करताना एक वेगळाच आनंद मानसिक मिळायला लागला की अरे आपण कोणाला तरी काहीतरी देऊन पण जातोय. कारण ह्या फास्ट लाईफ सोबत जो स्ट्रेस आलेला आहे सगळ्यांवरती, तो स्ट्रेस कुठेतरी रिलीफ होणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी नृत्य हे अतिशय सुंदर असं औषध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण हे जे सायंटिफिकली तू जे बोललीस हे प्रूव्ह झालेलं आहे की जर दिवसातला 1 तास स्वतःसाठी डान्स मध्ये दिलात तर त्या दिवसभराच्या कामानंतर जो आलेला स्ट्रेस असतो तो पूर्ण फिजिकली आणि मेंटली रिलीफ होतो आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा हा तुम्हाला होतो. आणि हे असं का होतं ह्याचे रिझन सांगितलेलं आहे. कारण नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपल्या चॅनलवर एक खास गेस्ट आल्यात. मी त्यांचं स्वागत करते. नूतन जोशी, वेलकम मॅम. नमस्कार. नमस्कार. नूतन जोशी या गेले 22 वर्ष डान्स या फील्डमध्ये काम करतात. त्या एक उत्तम कोरिओग्राफर सुद्धा आहेत. त्यांच्या करिअरची सुरुवात क्लासिकल डान्स फॉर्म शिकवण्यापासून ते अगदी बॉलिवूड, साल्सा या डान्स फॉर्म पर्यंत आहे. त्यांचा फ्रीक एक्स्ट्रीम डान्स स्टुडिओ नावाचा स्टुडिओ खास डेडिकेटेड कोरिओग्राफी, डान्सचे अनेक फॉर्म्स त्यामध्ये त्या शिकवतात. वेडिंग कोरिओग्राफी सुद्धा होते त्यामध्ये. सो आज आपण त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल आणि आत्ताचे सोशल मीडियावर जे ट्रेंड चालू आहे, डान्सचे ट्रेंड्स, वेडिंग कोरिओग्राफी, या सगळ्याबद्दल आपण आज बोलणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. तुमचा नृत्याचा प्रवास सुरू कसा झाला आणि जसं आपण मागे बोललो होतं की क्लासिकल टू बॉलिवूड पर्यंत तुम्ही कोरिओग्राफी सुद्धा केली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच माझा प्रवास एकदम वेगळाच पद्धतीने चालू झाला. अतिशय लहान असताना माझ्या वडिलांनी मला आमच्या इथल्या प्रतिष्ठित एका भरतनाट्यम क्लासमध्ये क्लास लावला आणि तिथलं वातावरण बघता तिथली जी ताई होती ती मोठ्या ज्या काही तिच्या आधीच्या सिनियर स्टुडंट होते त्यांना चक्क एका पट्टीने पायावरती फटके मारत. आणि मी अतिशय लहान असल्यामुळे ते दृश्य बघितल्यावरती घरी आल्यानंतर बाबांना सांगितलं मी डान्स कधीच शिकणार नाही. आणि अशी माझ्या डान्सची सुरुवात झाली. पण कालांतराने जशी मी 9-10 वर्षाची झाले त्यावेळेस मला कळलं की आपण डान्स शिकला पाहिजे. आणि मग मी पुन्हा एकदा भरतनाट्यम या आमच्या इथल्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतली. आणि मोहिनी केळकर या माझ्या पहिल्या गुरु होत्या, त्यांच्याकडे मी पहिलं माझं एज्युकेशन पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर पुढचं जे महत्वाचं शिक्षण होतं ते ज्योती अय्यर म्हणून माझे गुरु आहेत, त्यांच्याकडे पूर्ण केलं. सो असा माझा क्लासिकलचा प्रवास अतिशय रोमांचकारी होता. आणि विशारद मी पूर्ण केलं भरतनाट्यम याच्यामध्ये. आणि पूर्वी मी फक्त भरतनाट्यमच शिकवत होते, म्हणजे क्लासिकल फॉर्म, आणि प्रचंड त्याची आवड होती. पण कालांतराने कसं व्हायला लागलं, ट्रेंड बदलत गेले. मग शाळांमध्ये आम्हाला ऍज अ कोरिओग्राफर म्हणून बोलवायला लागले. पण त्यावेळेस शाळांचं हे पण असंच होतं की आपल्या संस्कृतीला धरूनच मुलांकडनं डान्स बसवून घ्यायचे, त्यामुळे ते क्लासिकल टीचर्सना अपॉइंट करायचे. सो इथून माझा प्रवास असा चालू झाला, थोडासा बॉलिवूड किंवा वेस्टर्नकडे थोडासा शिफ्ट झाला. त्याच्यानंतर हे माझं सगळं शिक्षण आणि क्लासेस डोंबिवली मुंबईमध्ये होते. आणि कालांतराने आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो. पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर सुद्धा मी माझं एक इन्स्टिट्यूट चालू केलं ज्याचं आधीचं नाव होतं कनक म्हणून, कनक डान्स क्लासेस. त्याच्या अंडर मी भरतनाट्यम शिकवत होते. साधारण 2015 मध्ये असं झालं की बॉलिवूड हा ट्रेंड खूप हाईकवर गेलेला होता. आणि त्यावेळेस असा ट्रेंड होता की बऱ्याचशा लेडीज म्हणजे घरातल्या बायका सुद्धा डान्स शिकायला बाहेर पडत होत्या. आणि एक असा ट्रेंड झाला की अरे फिटनेस पण मिळतो डान्स केल्यामुळे.
सो अवेअरनेस तेव्हा तो आला होता की तुम्ही जर नृत्य केलं तर त्याच्याबद्दल तुमचा फिटनेस होतो. सो मी साधारण एक 2013-14 आणि 15 पासन रेग्युलर मी बॉलिवूडमध्ये शिफ्ट झाले. कारण मुळात क्लासिकल जे शिक्षण घेतात त्यांना एक क्लासिकल म्हणजे रिदमचा बेस असतो. तुमच्याकडे तुमची ती एनिव्हिटी तयार होते की तुम्ही काही बसवू शकता. सो मग मी इथे पुण्यामध्ये पहिल्यांदा 2015 पासन फिटनेस याकडे बघता बघता बॉलिवूड असं दोन्हीचं इथे प्रशिक्षण द्यायला चालू केलं. पण हा शिफ्ट फारच अवघड आहे ना. हो, कारण क्लासिकलचा बेस पूर्ण वेगळा आहे आणि बॉलिवूड डान्स हा पूर्ण वेगळा आहे. तू म्हणतेस ते अगदी करेक्ट आहे. क्लासिकल जेव्हा तुम्ही लहानपणापासून शिकता तेव्हा तुमची बॉडी ना त्याच्याप्रमाणेच तयार होते. पोश्चर तसं होतं. तुमचं जी नजाकत लचक जी असते ना ती टिपिकल क्लासिकल असते. आणि जेव्हा तुम्ही ह्या फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये शिफ्ट होता तर तो फॉर्म जो असतो त्याला तुम्हाला अडॅप्ट करायला लागतं आणि ते क्लासिकल लोकांना थोडं डिफिकल्ट जातं. पण समहाऊ पहिल्यापासून नृत्याची आवड असल्यामुळे ते शक्य होत गेलं. थोडासा स्ट्रगल झालं सुरुवातीला मला पण की त्या मुवमेंट करणं किंवा ते शिकवणं. पण मार्केट डिमांड इतकी फास्ट वेगाने बदलत होती बाहेर की खूप सुंदररित्या मला रिस्पॉन्स मिळाला लोकांचा. आणि माझ्याकडे अशाच लेडीज यायला लागल्या की ज्यांना फिटनेस हवाय आणि ज्यांना लहानपणी नृत्याची आवड होती आणि त्या करू शकल्या नव्हत्या. सो माझ्याकडे अशाच लेडीज यायला लागल्या की ज्यांना फिटनेस हवाय आणि ज्यांना लहानपणी नृत्याची आवड होती आणि त्या करू शकल्या नव्हत्या. सो माझ्या अशा लेडीज सोबत मला करताना एक वेगळाच आनंद मानसिक मिळायला लागला की अरे आपण कोणाला तरी काहीतरी देऊन पण जातोय की त्यांची कुठेतरी आवड दाबली गेली, कोणीतरी ती करू नाही दिली किंवा त्यांनी कॉन्फिडन्स सुद्धा त्यांचा एक बिल्ड व्हायला मदत होते. आणि जिमचा ट्रेंड तर होताच, पण जिम मध्ये आपल्याला माहितीये की सगळ्यांनाच आवडतं असं नाही. थोडंसं मोनोटोज व्हायला होतं जिम मध्ये. सो त्याच्यापेक्षा नृत्यकला ही लवकर लोकांना अप्रिशिएट होते. कारण ती एकतर बघत पण असतं, व्हिज्युअली पण आपण ती एन्जॉय करत असतो, प्लस आपण फिजिकली पण करत असतो. सो तसा प्रवास माझा क्लासिकल टू बॉलिवूड झाला. आणि अर्थात त्या बाहेरच्या ट्रेंडमुळे मी लवकर त्याच्यात स्वतःला हे करून घेतलं. आणि त्याचबरोबर तुमचा फ्रीक एक्स्ट्रीम डान्स स्टुडिओ हा सुद्धा त्याच वेळेस एस्टॅब्लिश झाला का? हा, साधारण त्या सुमारास कसं झालं, ट्रेंड जो चालू होता त्याच्यासोबतच काही डिमांड्स अशा होत्या की जसं काही साल्सा आहे, कंटेम्पररी आहे, हिपहॉप्स आहेत, ह्याचा टीव्ही शोज मुळे खूप बवाल झाला होता की हे घरोघरी छोट्या मुलांपासून सगळ्यांना शिकायचंय असं आलं होतं. सो त्याच्यासाठी माझे जे पार्टनर आहेत सुशांत राज पाटील, सो आम्ही दोघांनी बेसिकली एक छान विजन ठेवून याची सुरुवात केली. जसं माझं आधी कनक हे नाव होतं, तर आम्ही दोघांनी जेव्हा सोबत चालू केलं त्यावेळेस फ्रीक एक्स्ट्रीम म्हणजे ह्याच्या अंडर तुम्हाला जसं माझा जो बेस आहे क्लासिकल, फोक किंवा बॉलिवूड, तसं सुशांतचा आहे हिपहॉप, कंटेम्पररी, साल्सा. ह्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे शोज केलेले होते. सो त्याच्याकडे तो अतिशय उत्तम कोरिओग्राफर आहे, त्यामुळे त्याची मला ह्याच्यामध्ये खूप मदत झाली. कारण एका रूफ अंडर तुम्हाला जर सगळं द्यायचं असेल तर तुम्ही एकटे नाही पुरे करू शकता. सो तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते तुम्ही देऊ शकता, जे दुसऱ्याच आहे. सो आमचं दोघांचं तिथे एकदम परफेक्टली मॅच झालं. कारण जे फॉर्म मला येत आहेत त्याचं त्याला येत नव्हते, त्याला जे येत आहेत ते मला येत. दोघांचं एक कॉम्बिनेशन बनून फ्रीक एक्स्ट्रीम डान्स स्टुडिओ असं आम्ही चालू केलं. मस्त, खरंच. तर आजकाल सोशल मीडियाने डान्सच्या सगळ्या ट्रेंड्सवर खूप इम्पॅक्ट केलाय. तर त्याप्रमाणे आता सध्या ट्रेंडिंग असे कोणते डान्स फॉर्म्स आहेत जे तुम्ही शिकवता किंवा तुम्हाला डिमांड आहे त्याची? सर, सोशल मीडियाचा तर प्रचंड इफेक्ट आहे आजकाल. आणि त्याच्यामुळेच काय होतंय की लोकांच्या डिमांड ज्या येतात ते सगळं बघूनच येतात. बरोबर. त्यांनी कुठेतरी ते सोशल मीडियावर पाहिलेलं असतं आणि तेच आमच्याकडे घेऊन येतात. आता रिसेंटली जर बघितलं तर इंस्टाग्राम मधले जे रील्स
हे मॅक्सिमम डान्सशी रिलेटेड हो, येतात. अगदी. म्हणजे बाकी तर आहेतच, हो. पण डान्स मध्ये जे लोक आहेत, करिअर करायचं आहे ज्यांना, जे करतायत त्यांचे रील्स तुफान चाललेले हो, किंवा असतात. म्हणजे अगदी छोटे छोटे हळदीसाठीचे डान्स, अगदी अगदी लग्नासाठीचे लग्नाचे. डान्स, प्री वेडिंगचे सुद्धा, म्हणजे असे हो हो. खूप असे फॉर्म्स आलेत त्याच्यामध्ये. आणि आजकालचा ट्रेंड तसा बघितलं ना तर म्हणजे थोडंसं कुठेतरी खटकतं आणि चांगलंही वाटतं की डान्समध्ये ना खूप सगळं जिम्नॅस्टिक गेलेलं आहे. सो ते कुठेतरी खटकतं, कारण जिम्नॅस्टिक हा एक सुंदर वेगळा प्रकार आहे आणि नृत्य हा एक सुंदर वेगळा प्रकार आहे. त्याचं कॉम्बिनेशन छानच दिसतं, पण ते तुम्ही जनरल पब्लिकसाठी तुम्ही ते नाही करू शकत, कारण सगळ्यांनाच तेवढी फ्लेक्झिबिलिटी नसते, प्रत्येक जण जिम्नॅस्टिक शिकलेला नसतो. सो रील बघून बघून लोकांचं जी हे इच्छा असते ती काहीतरी वेगळीच असते की मला असा डान्स करता यायला पाहिजे, तसा पाहिजे, पण ते फिजिबली नसतं पॉसिबल, कारण तिथे खूप हाय लेवलचं दाखवलेलं असतं आणि ते लोक येणारे बेसिक लेवलचे असतात आणि त्यांची पण प्रॅक्टिस पण महिना झालेली असते. मग कुठे ते तो कुठेतरी आपल्याला त्यांना तो समन्वय साधावा लागतो, त्यांना तिथपर्यंत आणावं लागतं आम्हाला. सो काही ठिकाणी सोशल मीडियाचा जितका चांगला आहे तितका थोडासा काही ठिकाणी आम्हाला बॅलन्स करावं लागतं. आणि मूव्सच्या म्हणशील तर हिपहॉप जरा जास्त लोकांमध्ये आता हे ट्रेंडमध्ये आहे. कंटेम्पररी फॉर्म सुंदर आहे, पण ट्रेंडमध्ये म्हणशील तर जास्त हिपहॉप आहे आणि डायरेक्ट बॉलिवूड. हा, सो ते दोन फॉर्म जरा जास्त ट्रेंडमध्ये आता आहे. अजून एक सगळ्यात महत्वाचा मला सांगावासा वाटेल की डान्स किंवा नृत्य हे पूर्वी काही मिनिटांचं जे व्हायचं ते आता काही सेकंदांवर आलेलं आहे. म्हणजे लाईफस्टाईल जशी माणसांची फास्ट होत चालली आहे तसं ते डान्समध्ये पण रिफ्लेक्ट झालं आहे की आता रील्स हे किती असतात तर 30 सेकंद ते 60 सेकंद. म्हणजे ज्याचा नृत्य हा जो बेस आहे त्या लोकांना 3 ते 10 मिनिटाचे परफॉर्मन्स करायची जिथे सवय होती ती सुद्धा लोक आता काही सेकंदांमध्ये पूर्ण टॅलेंट टाकण्याचा प्रयत्न करतात. ऍक्च्युली हे खूप चॅलेंजिंग झालं. खूपच चॅलेंजिंग आहे, कारण फास्ट असतात ती गाणी आणि सगळ्या मुवमेंट्स त्याच्यात बसवणं म्हणजे एक्झॅक्टली. म्हणजे जे तुम्ही 5 मिनिटांमध्ये लोकांना देत होता ते तुम्हाला आता कुठेतरी क्रप करून ते फक्त 30 ते 60 सेकंदांमध्ये पोहोचवाच आहे समोरच्यापर्यंत, आणि ते लोकांना आवडलं पण पाहिजे. म्हणजे कुठेतरी चॅलेंज पण आहे नक्कीच आणि कुठेतरी कात्री पण लागलेली आहे. सो आत्ताचा ट्रेंड बघता हा इन्स्टा रील्स हा सगळ्यात आहे, आणि शॉर्ट मध्ये पण स्वीट आणि बेस्ट हे कसं तुम्ही डिलिव्हर करा ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं. सो तुम्ही वेडिंग कोरिओग्राफी सुद्धा करता. करेक्ट. तर आजकाल कशी लग्न म्हणलं की कोरिओग्राफी, डान्स परफॉर्मन्स, फॅमिलीचे परफॉर्मन्स, कपलचे परफॉर्मन्स ते तर म्हणजे असलंच पाहिजे असा ट्रेंड. त्याबद्दल काय सांगाल? हे तू अगदी म्हणालीस ते बरोबर आहे की आजकाल फक्त नवरा नवरी नाही तर पूर्ण फॅमिली असते, मित्रपरिवार असतो आणि खूप छान एन्जॉय करतात. पण आता नवीनच ट्रेंड असा आहे की जे प्री वेडिंग शूट होतं त्याच्यामध्ये सुद्धा जे कपल आहे त्यांना हिरो हिरोईनचा कुठेतरी फील येऊन द्यावा, किंवा ते त्या दिवसाचं त्यांचं फार इम्पॉर्टन्स ठेवून त्यांना कसं आपल्याला फोकस करता येईल याच्यासाठी प्री वेडिंगला ऑन दी स्पॉट तिथे बोलवून कोरिओग्राफी प्लस डायरेक्शन करण्याची नवीन एक संधी आमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. तर हे सुद्धा खूप छान गोष्ट आहे, कारण एक वेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना ट्रीट करतो की त्यांना तशा मुवमेंट्स देतो, आणि मग ते ऍज अ पिक्चर कसं ते समोर येईल. कारण आजकाल तुम्ही बघाल तर त्याचे सगळ्याचे व्हिडिओज येतात. प्री वेडिंगचा आम्ही प्री वेडिंग जे केले त्याचा हा व्हिडिओ. सो त्या व्हिडिओमध्ये ते कसे दिसले पाहिजेत तर जस्ट लाईक अ हिरो हिरोईन, आणि मग त्यासाठीच लागणार फील येण्यासाठी तसं डायरेक्शन आणि तशी कोरिओग्राफी आम्ही करू. फारच छान. मी कुठेतरी असं वाचलं होतं की डान्स आणि आपले हॅपी हार्मोन्स याचा कुठेतरी संबंध आहे. आपल्या डान्स केल्याने आपल्या मेंदूमध्ये एन्डॉर्फिन, सेरोटोनिन किंवा ऑक्सिटोसिन असे हॅपी हार्मोन्स प्रोड्यूस होतात.
तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच सांगायला आवडेल मला. प्रियांका, तू जे म्हणतेस ती तर गोष्ट प्रूव्हन आहे आणि याचा खूप संबंध आहे आजकालच्या या फास्ट लाईफ सोबत. तर मी कुठेतरी असं, कारण ह्या फास्ट लाईफ सोबत जो स्ट्रेस आलेला आहे सगळ्यांवरती, तो स्ट्रेस कुठेतरी रिलीफ होणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी नृत्य हे अतिशय सुंदर असं औषध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण हे जे सायंटिफिकली तू जे बोललीस हे प्रूव्ह झालेलं आहे की तुम्ही जर दिवसातला 1 तास स्वतःसाठी डान्समध्ये दिलात तर त्या दिवसभराच्या कामानंतर जो आलेला स्ट्रेस असतो तो पूर्ण फिजिकली आणि मेंटली रिलीफ होतो आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा हा तुम्हाला होतो. आणि हे असं का होतं ह्याचे रिझन सांगितलेलं आहे. कारण त्या दिवसभराच्या कामानंतर जो आलेला स्ट्रेस असतो तो पूर्ण फिजिकली आणि मेंटली रिलीफ होतो आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा हा तुम्हाला होतो. आणि हे असं का होतं ह्याचे रिझन सांगितलेलं आहे. कारण डान्समध्ये तुमचं पूर्ण शरीर, पूर्ण अवयव एकाच वेळेला ऍक्टिव्हेट होतात. सो आपले दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होतात आणि जेव्हा दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होऊन काम करतात तेव्हा तुमचा जो दिवसभराचा स्ट्रेस आहे त्याचा विचार करायला, तो जे घडलेलं आहे त्याचा विचार करायला मेंदूला वेळ मिळत नाही. आणि त्याचंच कारण आहे की हे सगळे हार्मोन्स सिक्रेट होतात आणि तुम्हाला आनंद मिळतो. खरंय खरंय. फारच छान तुम्ही एक्सप्लेन केल्या सगळ्या गोष्टी. थँक्यू. मग फारच मस्त तुम्ही एक्सप्लेन केल्या सगळ्या गोष्टी. सो जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक टेकअवे मेसेज म्हणून तुम्ही काय सांगाल? मी नक्कीच सांगेन सगळ्यांना की जरूर स्वतःसाठी रोजचा 1 तास काढा, नृत्य शिका, ज्याच्याने तुम्ही स्वतःमध्ये छान बदल बघू शकता येणाऱ्या काही वर्षांमध्ये. कारण तुमचा कसा स्ट्रेस रिलीफ होतो मी आत्ता सांगितलेलंच आहे. आणि ज्यांना जिम आवडत नाही त्यांनी नक्की नृत्याकडे वळा आणि जास्तीत जास्त तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या आणि लाईफ तुमचं इझी करा. ह्यासाठी तुम्हाला आमची गरज पडणार असेल तर आमचा ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आमचे क्लासेस चालतात. फ्रीक एक्स्ट्रीम डान्स स्टुडिओ असं पुण्यामधील कोथरूड या ठिकाणी आमचा स्टुडिओ आहे. याच्या अंडर आम्ही किड्सना, लेडीजना, मेन्सना, तसंच कंबाईंड बॅचेस, तसेच गर्ल्स सगळ्यांच्या वेगवेगळ्या बॅचेस होतात ज्याच्यामध्ये बॉलिवूड, फिटनेस, साल्सा, हिपहॉप ह्या सगळे प्रकार शिकवले जातात. तसंच महत्त्वाचं म्हणजे वेडिंग कोरिओग्राफी सुद्धा आमच्या भरपूर आहेत. रादर आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे आमच्या इन्स्टिट्यूटला वेडिंग कोरिओग्राफीचं. सो त्याचाही तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. प्री वेडिंगचं नवीन संकल्पना आल्याप्रमाणे आम्ही त्याचंही डायरेक्शन आणि कोरिओग्राफी करून देतो. आणि येस, ऑनलाईन म्हणालात तर ऑनलाईन जसं करोना आला त्याच्यामध्ये अचानक सगळं ऑनलाईन झालं. त्याच वेळेला फ्रीक एक्स्ट्रीम सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती झालंय. आज ऑस्ट्रेलिया, US आणि साऊथ आफ्रिका या 3 ठिकाणच्या ऑनलाईन बॅचेस माझ्या चालतात. सो जरूर तुम्ही फायदा घ्या त्याचा. आणि त्याच्यामध्ये सेम मी मेथड यूज करते, फिटनेसही देते, बॉलिवूडही देते. काही ऑनलाईन कोरिओग्राफी केलेल्या आहेत वेडिंगसाठी. न्यूयॉर्क सिटीमध्ये त्याचं डान्स शो झालेला आहे, तर तुम्ही आमच्या ह्याच्यावर जाऊन बघू पण शकता. धन्यवाद. मस्तच. तर या नूतन मॅमच्या सगळ्या डिटेल्स किंवा फ्रीक एक्स्ट्रीम स्टुडिओचं सगळे डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे आणि छान छान ते ट्रेंडी सॉंग्स, ट्रेंडिंग रील्स वगैरे सगळे टाकत असतात त्याच्यावर. तर थँक्यू सो मच. आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि छान माहिती सगळ्यांबरोबर शेअर केली त्याबद्दल. थँक्यू सो मच प्रियांका. मलाही खूप छान वाटलं सगळ्यांसोबत माहिती शेअर करताना. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. थँक्यू. हॅलो, माझं नाव निकिता कुलकर्णी आणि माझं नाव ऋषिकेश गोरवाल. आमचं 19 एप्रिलला लग्न आहे आणि त्यासाठी 18 एप्रिलला आम्ही संगीत अरेंज केलेलं आहे आणि फ्रीक एक्स्ट्रीम डान्स स्टुडिओमध्ये आम्ही कोरिओग्राफी इथून घेतलेली आहे. सो सुशांत सर आणि नूतन मॅडम दोघांनी पण खूप छान आमची प्रॅक्टिस घेतली. आम्हाला सगळ्या स्टेप्स शिकवल्या आणि सिम्प्लिफाय केल्या आमच्यासाठी सगळ्या स्टेप्स. सो आम्हाला काहीच असं वाटलं नाही की आम्ही
पहिल्यांदा डान्स करतोय किंवा कसं जमेल वगैरे. सो त्यांनी प्रॅक्टिस पण खूप व्यवस्थित घेतली, फॉलोअप खूप छान होता. सो आम्हाला कुठलाही स्ट्रेस नव्हता. आम्हाला पहिल्यापासूनच खात्री होती पहिल्या सेशनपासून की हे अतिशय उत्तम आणि सुरळीत होणार आहे. आणि वी बोथ रेकमेंड फ्रीक एक्स्ट्रीम डान्स स्टुडिओ. हॅलो, माय नेम इज केदार कुलकर्णी. सो माझ्या बहिणीची वेडिंग सेरेमनी आहे पुढच्या महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये. सो त्यासाठी आम्ही फ्रीक एक्स्ट्रीम स्टुडिओकडून कोरिओग्राफी सेट करण्यासाठी डिसाईड केलं होतं. तिथे सुशांत सर आणि नूतन मॅम हे दोघंही कोरिओग्राफीमध्ये आमचे इन्वॉल्ड होते आणि आम्हाला त्यांची कोरिओग्राफी आवडली आणि फॉलोअप त्यांचा चांगला होता. प्लस प्रॅक्टिस आमची डेली बेसिस किंवा ॲटलिस्ट वीकमधून जेवढी व्हायला हवी तेवढी व्हायची. आणि I would recommend to anyone who is looking for a choreographer for any function.